नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्या या न्यूजरूम बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि या संदर्भातल्या सर्व बातम्या आपण जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली आहे हेडलाईन्सची. काहींना महापुरुष आणि नंतर देव बनायचं असतं. मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे? चर्चेला उधाण. भागवतांच्या विधानावर भाजपनं चिंतन करावं, राऊतांचा टोला. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत अजित पवार शिंदे गटाबाबत तक्रारींचा पाढा. लोकसभेला अपेक्षित मदत झाली नसल्याची भाजप नेत्यांची तक्रार, सूत्रांची माहिती. शरद पवार आज नाशिक आणि नगर दौऱ्यावर. मधुकर पिचड घेणार पवारांची भेट. पिचडांच्या घर वापसीच्या चर्चेला उधाण. इंग्लंडवरून आणलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. साताऱ्यात शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमही होणार. गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. गडचिरोलीतल्या भामरागडमधला धक्कादायक प्रकार. रस्ता वाहून गेल्यानं गरोदर महिलेचे हाल. आणि राज्यातल्या महामार्गांची चाळण, खड्डे आणि संथ गतीनं सुरू असलेल्या कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी. प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण. आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. आणि बातमी आहे ती साताऱ्यामधून. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आता साताऱ्यामध्ये येतात आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. या वाघनखांबाबत आता आणखी एक महत्त्वाची घडामोड आणि एक दावा पुढे येतोय. तो म्हणजे इंग्लंडहून आणलेली वाघनखं ही अफजल खान वधा वेळेचीच असल्याचा दावा शिवेंद्रराजे भोसलेंनी केला. ग्रँड डफ यांना प्रतापसिंह महाराजांनी वाघनखं भेट म्हणून दिलेली होती, पण त्यावेळीचा पुरावा कोण देणार असा सवाल शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला. यावेळी अफजल खानाचा वध केलेली वाघनखं साताऱ्यामध्ये आल्यानं आनंद झाल्याचं मत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलंय. तर टिपू सुलतानची तलवार खरी आहे की खोटी कोण म्हणालं नाही. मात्र मराठी माणूसच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अविश्वास दाखवत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. शिवेंद्रराजे भोसले आहेत. महाराजसाहेब, काय सांगाल? आज वाघनखं साताऱ्यात आलेली आहेत आणि एक जल्लोष आहे, शिवमय वातावरण झालंय, काय सांगाल याच्याबद्दल? नाही, एक आनंदाचा, स्वाभिमानाचा हा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या मराठी माणसाच्या आयुष्यातला हा एक भाग्याचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आपल्या शौर्याचं, आपल्या मुत्सद्दीपणा म्हणा किंवा जे त्यांनी म्हणजे एक वेगळी हे दाखवली, म्हणजे अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला त्यांनी ज्या पद्धतीनं, म्हणजे त्याचा जो कुटील डाव होता तो आधीच शिवाजी महाराजांनी ओळखला होता आणि त्या तयारीनंच ते गेले होते आणि त्याच्यातनं जो त्याचा त्यांनी वध केला, हे एक भारतात शौर्याचं प्रतीक म्हणून तो अफजल खानाचा वध जो आहे, हा जो काही क्षण आहे किंवा जे काही आहे ते सगळीकडे मानलं जातं. ज्या वाघनखांनी त्यांचा वध केला गेला, ती वाघनखं इंग्लंडवरनं भारतामध्ये मला वाटतं 3 वर्षासाठी आपल्याकडं त्यांनी दिलीत. पहिल्यांदाच, म्हणजे पहिलंच भारतात आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर साताऱ्यामध्ये ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत. त्याचं आज अनावरण होतंय. हे आम्हाला सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. हा विषय शिवाजी महाराजांच्या वाघनखावरनं किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का वादाचा विषय निर्माण होतो? टिपू सुलतानची तलवार भारतात आली, त्यावेळेला कुणी म्हटलं नाही की टिपू सुलतानची तलवार खरी का खोटी. साताऱ्यात जी वाघनखं आली आहेत त्याचा आनंद असल्याचं सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आता काही सवाल उपस्थित केलेले आहेत. या वाघनखांबाबत सरकारनं खरी काही ती माहिती सांगावी आणि ही वाघनखं ही ओरिजिनल आहेत की नाहीत हे जनतेला सांगावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. वाघनखांबद्दल
प्रयत्न केला सरकारने, सरकारचा कौतुक आहे, आनंद आहे. पण इंद्रजित दादा असं सारखे म्हणतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियममधूनच पत्र आलेलं आहे, जिथून ही वाघनखं आली आहेत त्याच म्युझियमनी पत्र लिहिलं आहे इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही, असं तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ही वाघनखं कुठून आली आहेत, काय आली, त्याचं ओरिजिन काय हे काहीच समजत नाही आहे नक्की. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं. आणि पुढे या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आणि ही बातमी आहे एका भेटी संदर्भातली. राष्ट्रवादी गटाचे खासदार भास्कर भगरे आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. या क्षणाची एक मोठी ही बातमी आपल्याला पाहायला मिळते. जरांगे पाटील यांची ही भेट आता घेतली जाते. राष्ट्रवादीचे खासदार भगरे सध्या भेटीसाठी गेलेले आहेत. भास्कर भगरे दिंडोरीतले शरद पवार गटाचे खासदार आहेत आणि जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे काय नेमका आता हा शरद पवारांचा निरोप आहे का, कशासाठी नेमकी ही भेट होतीये या संदर्भात बऱ्याच आता चर्चा होत आहेत. भास्कर भगरे दिंडोरीतले शरद पवार गटाचे खासदार आहेत. आणि पुढे बातमी आहे ती शरद पवार यांच्या दौऱ्याची. आज शरद पवार अहमदनगर आणि अकोले दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कारण या दौऱ्यामध्ये काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडतात का हे बघावं लागणार आहे. शरद पवार आज उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचे मेळावे होणार आहेत. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा होतोय. लहामटे यांच्या विरोधात पवार भांगरेंना बळ देणार का अशी एक चर्चा रंगतीये. अमित भांगरे आणि सुनीता भांगरे हे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे पिचड सुद्धा पवारांची आज भेट घेणार आहेत. त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. तर अकोला दौऱ्यानंतर पवार नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुलस्वामी लॉन्समध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर ही विधानसभेसाठी मोर्चे बांधणी आहे. शरद पवार आज अहमदनगर आणि नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये पवारांची मोर्चे बांधणी आहे. पक्ष संघटनेचं काम पुन्हा एकदा सुरू आहे. पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा आहे. अकोलेचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत आहेत आणि पिचड भाजपमध्ये आहेत. अमित भांगरे, सुनीता भांगरे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार वैभव पिचड शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. नाशिकच्या निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याला आज पवार संबोधित करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्यामध्ये काही राजकीय समीकरणं नव्यानं येतात का उदयाला, त्याचप्रमाणे काही बेरीज वजाबाकी होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संदर्भातली पुढे महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पिचड पवार भेटी संदर्भातली. मधुकर पिचड आणि वैभव पिचड आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. ते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा असून शरद पवारांची मी भेट घेतलेली नाही असं स्पष्टीकरण माजी आमदार वैभव पिचड यांनी दिले. अकोलेमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी मधुकर पिचड प्रवेश करणार अशा विरोधकांकडून अफवा पसरवल्या गेल्याची माहिती पिचड यांनी दिली. माननीय राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री माननीय विखे साहेब यांच्याकडे जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे, मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणतीही भेटगाठ घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत. या चर्चा कुठून येत आहेत, काय येतात याची मला कल्पना नाही.
जाऊया पुढे एका मोठ्या बातमीकडे आणि ही बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांमध्ये रस्त्यांची अवस्था ही कशी बिकट आहे आणि त्यामुळे एका गरोदर स्त्रीला कसा याचा फटका बसला आपण पाहतोय। रस्ता वाहून गेला, त्यामुळे गरोदर महिलेवर अक्षरशः जेसीबी मधून रस्ता पार करण्याची वेळ आली आहे। पावसाळ्यात आलापल्ली ते भामरागड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेलाय आणि त्यामुळे गरोदर महिलेला जेसीबी मधून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। कुडकेली इथल्या झुरी संदीप मडावी या गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळाल्या आणि ती रुग्णालयाकडे निघाली, मात्र रस्ताच वाहून गेला होता, त्यामुळे तिला समोर जाता आलं नाही। तेव्हा रस्ता कामावर उभे असलेले जेसीबीच्या बकेटमधून गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्याची वेळ आली आणि यावरून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याच्या समस्या किती बिकट बनतात याची प्रचिती येते। आणि पुढे राज्यातल्या आणि देशातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया। महाराष्ट्र सुपरफास्ट। अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सक्रिय झालेत। त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। बारामतीमधल्या अनेक कार्यक्रमांना योगेंद्र पवार हजेरी लावतात। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र पवार भावी आमदार असे बॅनर्स बारामतीमध्ये ठिकठिकाणी लावले। भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बैठकीत ठरवणार आहेत। कालच्या बैठकीमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांसंदर्भात आढावा घेतलाय, तर आज मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जागांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जा, किती जागा कुणाला यापेक्षा राज्यामध्ये पुन्हा सरकार कसं येईल याकडे लक्ष द्या, अशा सूचना केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या भाजप नेत्यांना दिल्यात। काही लोकांना सुपरमॅन बनायचं असतं, त्यानंतर त्यांना देव आणि भगवान देखील बनायचं असतं, असं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। झारखंडमध्ये विकास भारती संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात सत्ता आल्यावर विश्वजित कदम हेच भावी मुख्यमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री असणार हे सांगायला पंचांगाची गरज नाही, असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय। तर याची बातमी करू नका, नाही तर सगळं जग राहिलं बाजूला आणि वेगळीच यंत्रणा माझ्या मागे लागेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर उद्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। पोलिसांनी दुसऱ्यांदा नोटीस बजावली, त्यानंतर त्या उद्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। पुढे जाऊया एका मोठ्या बातमीकडे आणि खरं तर ही धक्कादायक बातमी आणि ही बातमी येते बंगळुरूमधून। बंगळुरूमध्ये एका मॉलमध्ये धोतर नेसून गेलेल्या एका वृद्धाला प्रवेशाला बंदी करण्यात आली। एक मोठी बातमी पाहायला मिळते आहे। खरं तर संतापजनक हा सगळा प्रकार आहे। बंगळुरूमध्ये एका शेतकऱ्यानं धोतर परिधान केल्यानं त्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला। GT वर्ल्ड मॉलमधली ही घटना आहे आणि या घटनेनंतर आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि त्यानंतर कर्नाटक सरकारनं मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। तसंच आठवडाभर हा मॉल बंद ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत। तर मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे। धोतर घातल्यामुळे त्याला मॉलमध्ये एंट्री नाकारली होती। एका शेतकऱ्यानं धोतर परिधान करून मॉलमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्याला प्रवेश नाकारण्यात आला। अत्यंत संतापजनक घटना आहे। GT वर्ल्ड मॉलमधली बंगळुरूमधली ही घटना आहे। मेट्रोपॉलिटन सिटी बंगळुरू ओळखली जाते, खरं तर सॉफ्टवेअर सिटी आहे, मात्र अशा ठिकाणी अशा प्रकारे हा संतापजनक प्रकार घडलेला आहे। एका शेतकऱ्यानं धोतर परिधान करून तो मॉलमध्ये गेला, मात्र त्याला तिथे प्रवेश नाकारला आणि त्याचा आता सोशल मीडियावर पडसाद उमटलेत, संतापाची लाट उसळली आहे।
एक मोठी बातमी येते कोल्हापूर जिल्ह्यातून विशाळगडावरच्या कारवाई संदर्भात आता कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत। विशाळगडावरची कारवाईला स्थगिती दिली आहे। भर पावसामध्ये विशाळगडावरच्या बांधकामावर हातोडा कशासाठी असा सवाल विचारला हायकोर्टानं राज्य सरकारला। विशाळगडावर मोठी कारवाई झाली, अवैध बांधकामं होती, ही अवैध बांधकामं काढली। मात्र यावरून आता राज्य सरकारला सवाल उपस्थित केला हायकोर्टानं। भर पावसामध्ये विशाळगडावरच्या बांधकामांवर हा हातोडा कशासाठी अशा प्रकारचा हा सवाल विचारलाय। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत कोल्हापूरमधून, आणखी माहिती जाणून घेऊया। प्रताप, विशाळगडावरच्या कारवाई संदर्भात हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारलाय। भर पावसात अशा प्रकारे बांधकामांवर हातोडा कशासाठी असं विचारलंय, काय नेमके तपशील? नक्कीच आपण पाहतो की हा जो सवाल विचारलाय तो सवाल काल आपण पाहतो की विशाळगडवरील जे नागरिक आहेत त्यांनी अजितदादा पवार यांना विचारला होता आणि त्याचबरोबर अशा पावसाळ्यामध्ये तुम्ही जर हे करत असाल तर आम्हाला कुठे जायचं, आम्ही अशा पावसाळ्यात अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की या संदर्भात 5 ते 6 जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यावर स्टे मिळवला होता। पण आपण पाहतो की अभियोक्ताचा सल्ला घेऊन या ठिकाणी आपण पाहतो की अतिक्रमणावर हातोडा टाकलेला जवळपास 100हून अधिक म्हणजे 100हून अधिक जे अतिक्रमण आहेत ती प्रशासनानं काढलेली आहेत आणि युद्धपातळीवर काम जे आहे ते कालपर्यंत सुरू होतं, आज सकाळी पण सुरू होतं। पण आता कोर्टाचा आदेश आल्यामुळे ही कारवाई थांबेल अशा प्रकारचे एकूण चित्र दिसते। त्यामुळे आपण पाहतोय की प्रशासनाला ज्या पद्धतीनं कारवाई करायची होती त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि जी राहती घरं आहेत त्याच्यावर मात्र कुठल्या प्रकारचा हातोडा पडणार नाही असं अजितदादांनी सांगितलं होतं। पण तिथल्या लोकांनी एकच सवाल उपस्थित केलाय, भर पावसात अशा प्रकारे कारवाई करणं हे चुकीचं आहे असं मत नोंदवलं होतं। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की कोर्टानं देखील अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर विशाळगडावरची कारवाई आता थांबलेली आहे। हायकोर्टानं सवाल उपस्थित केले, भर पावसामध्ये विशाळगडावरच्या बांधकामांवर हातोडा कशासाठी असं म्हणत आता इथलं काम आता स्थगित करण्यात आलंय। तर विशाळगडावरच्या कारवाई संदर्भात आता हायकोर्टानं हे सवाल उपस्थित केलेले आहेत। अनेक नेत्यांच्या या ठिकाणी भेटीगाठी सुरू आहेत। आज सुद्धा या ठिकाणी इम्तियाज जलील भेट देणार आहेत, हसन मुश्रीफ भेट देणार आहेत। मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा भेट दिलेली होती। विशाळगडावरच्या ज्या अतिक्रमणांवर कारवाई झाली त्यावरून आता हायकोर्टानं सवाल उपस्थित केलेत। राज्यभर पाऊस आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस आहे आणि अशावेळी या पावसामध्ये अशा या कामांवर हातोडा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे। त्यामुळे आता हायकोर्टाच्या या प्रश्नानंतर इथली कारवाई सध्या तरी स्थगित करण्यात आलेली आहे। या संदर्भात नेमक्या काय राजकीय प्रतिक्रिया येतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 100हून अधिक घरांवर या ठिकाणी कारवाई केली होती आणि या ठिकाणची अवैध बांधकामं पाडलेली होती। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणची परिस्थिती सुद्धा प्रचंड चिघळलेली होती। विशाळगडावरच्या कारवाईला आता मात्र स्थगिती देण्यात आली आहे। तर या कारवाईनंतर महाराष्ट्रातून अनेक शहरातून या संदर्भात संतप्त अशा प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। मात्र ही अतिक्रमणं आहेत आणि ती हटवलीच पाहिजे होती। मात्र भर पावसामध्ये झालेल्या या कारवाईवर आता काही प्रश्न उपस्थित झालेत आणि हायकोर्टानं राज्य सरकारला या संदर्भात प्रश्न विचारले। तर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या कारवाईसाठी मोठे पुढाकार घेतलेला होता। यावरून बऱ्याच राजकीय घडामोडी तापलेल्या होत्या। आणि आता बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। वर्धा शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनीतल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहन चालकांचे हाल होतात। नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेलाय। महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे। संपूर्ण महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। 4 तासांच्या प्रवासाला तब्बल 10 तास वेळ लागतो, त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं। कल्याण शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्डे आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप होतोय। शहरातल्या डांबरी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली। मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था आहे। पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे आहेत। वाहन चालवताना चालकांना मोठा त्रास होतोय। गेली 12 वर्ष रखडलेल्या या खड्डेमय महामार्गावरून कोकणवासी प्रवास करतात। नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ युवक काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन केलं। खड्ड्यांवर पुष्पहार अर्पण करून खड्ड्यांचा सत्कार केला। खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला।
सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा अपघात झाला. टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला. चिखलदऱ्यामध्ये हॉरिकेन पॉइंटवर प्रवेश नसताना पर्यटक जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. शेकडो फूट खोल दरीच्या काठावर असलेल्या दगडावर बसून काही पर्यटक जीवघेणी फोटोग्राफी करताना दिसतात. साताऱ्याहून वारकऱ्यांना घेऊन आलेल्या टेम्पोचा पुण्यामधल्या सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अपघात झाला. घाटातलं धोकादायक वळण असलेल्या 11,000 पॉईंटजवळ टेम्पो दरीत कोसळणार होता. मात्र मोठ्या दगडी कठड्यावर टेम्पोची चाकं अडकली आणि मोठी जीवितहानी टळली. गडचिरोलीतल्या 120 मुलांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यात पूर आला. पुराचं पाणी सूर्यापल्ली गावातल्या मॉडेल शाळेच्या वसतिगृहामध्ये शिरलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यामधून या विद्यार्थ्यांची सुटका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे गड नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं आचरा मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. वेंगुर्ल्यातला खोडावडा मार्ग सुद्धा बंद आहे. कोकणामध्ये आजपासून पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात 4 जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथं पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तर नागपूर, वर्धा आणि अमरावती इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आणि यानंतर न्यूजरूम बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.